गुरुदेवाचं वर्णन करत असताना ब्रह्मस्वरूप माझे गुरुदेव आहेत अशा प्रकारे नाथ महाराज समजून वर्णन करत आहे। ओम नमो सद्गुरु देवा उदारा, हे माझ्या सद्गुरु देवा, तुम्ही ओंकार स्वरूप आहात, तुम्हाला नमस्कार असो। तुम्ही उदार आहात, उदार संत उदार, उदार भरले अनंत भांडार, अशा प्रकारे उदार आहात तुम्ही। पण तुम्हाला उदार म्हणावं तर खरं जर तुमचं स्वरूप तुमचं जर खरं मला उदारपणा पाहिला तर मनता कृपण तो खरा, तसं म्हणा गेलं तर तुम्ही काय आहात, खरे कृपण आहात। का कृपण आहात? एकदा मागायला तुमच्या दारात जो आला त्याला पुन्हा मागायला तुम्ही येऊच देत नाही, याचा अर्थ महाराज हे वर्णन आहे का नाही। तुम्ही त्याला असं काही देऊन टाकता की पुन्हा त्याला कुणाच्या दारात मागायची गरज पडू देत नाही आणि तुमच्याकडे यायची गरज नाही। अवत ते मागत आहे अशी जय भेटी होई तू जशी, ते घोटू भरू आवश्य दे कदाची गेशी जीवी त्या ते अवत ते मागत अशी। अचानक एखादा कोणी मागायला आला आणि जर तुमची भेट झाली तर काय करता तुम्ही? घोट भरू धावशी, त्यांचा घोट घ्यायला तुम्ही धावता। आणि कशाचा घोट घेता? जीवे त्याते, त्याच्या जीवाचाच काय करून जाता घोट, म्हणजे त्याला जीव भाव ठेवत नाही। जे जे मागो येते तुझपाशी, ते बांधून ऐके ते माझी सृदशी, शेके त्याशे सोडवणेशीन भेटी दुसऱ्याशी स्वप्नी नव्हे। जे जे तुम्हाला मागायला येतात त्यांना ऐक्यामध्ये तुम्ही बांधता, ऐक्याच्या सुतामध्ये त्याला बांधता आणि शेकी त्याचे सोडवणेशी भेटी दुसऱ्याशी स्वप्नी नव्हे। आणि एकदा का तुम्ही त्याला ऐक्याच्या सुतामध्ये गाठीमध्ये बांधलं की तो दुसरा सोडतो का त्याला त्या गाठीतून, तर दुसऱ्याकडे सोडण्या इतका भेटीला तो जातच नाही, द्वैतामध्ये तो काय होत नाही, येतच नाही। अनुमात्र तुझी प्राप्ती अवतडे चढे ज्याचे हाती, त्याची संसार संपत्ती सर्वस्वी निश्चिती नाडीशी तू। अनुमात्र तुझी प्राप्ती, थोडी जरी तुझी प्राप्ती झाली आणि अचानक एखाद्या भाग्यवानाच्या जर हाताला ती प्राप्ती आली तर त्याच्या संसार संपत्ती, त्याच्या संसार आणि संसारातली संपत्ती या सगळ्याचं तुम्ही काय करता? सर्वस्वे निश्चिती नाडीशी तू नाडता त्याला। तर संपत्तीच्याही कामी राहत नाही आणि संसाराचे काय होत नाही, कामी राहत नाही। संपत्तीमध्ये ती आला, संसारामध्ये सुद्धा ती आला, याचा अर्थ तो कोणत्याही कामाचा राहत नाही। महिंदाचा विडा घेता तो प्रवर्ती आपुले घाता, केवी तुझी प्रसन्नता झाली जीवा जीविता स्वयनाशी। तुकोबारायांनी जे संतांचं वर्णन केलं तेच नाथ महाराज इथं तसंच वर्णन करतात। वैष्णव चोरटी आली घराशी करंटी, आजी आपुले जतन करा भांडे पांघरून, ऐक नाही सर काय, ज्याची जावे जोडी त्याचे सर्वस्व ही नाडी, नाही। अशा प्रकारे आहे, ज्याच्या घरी तुम्ही जाता त्याचं काही शिल्लक ठेवत नाही। अशा प्रकारचे तुम्ही तुमचं भेट म्हणजे कशी आहे? एखादा मैंद माणूस, मैंद म्हणजे फसवणार, आहे का नाही। आणि तीर्थयात्रेला माणूस चालला, ओळख झाली, गाडीत ओळख झाली, बस स्टँडला चला चला, आणि मग तो काय केलं, महाराज इथं गाडीतून उतरले पंढरपुरात, तुम्हाला काय राव मला पान खायची हौस, म्हणला तुम्हाला एक पान करून देतो, मी एक खातो। त्यासोबत साहित्य होतं, त्यानं पान केलं आणि त्या मैंद माणसाने त्या वारकऱ्याला पान दिलं। त्या पानात होतं औषध, त्याच्याचं गुळीचं औषध होतं, आणि मग गुळीचं औषध खाल्लं, ते बिचार बेशुद्ध पडलं आणि त्याचं सर्वस्व काय केलं, त्यानं चोरून नेलं। जसं मैंद माणसाचा विडा खाल्ला की तो आपला हातावर प्रवृत्त होतो, तशी तुमची प्रसन्नता झाली की तुमची प्रसन्नता म्हणजे मैंदाचा विडाची, तुमची प्रसन्नता म्हणजे मैंद माणसाचा काय विडा आहे। विडा कसा विडा? सर्वस्वी निश्चिती नाडीशी, तो जसं सगळं लुटून नेतो तशी तुमची प्रसन्नता झाली की जवळ काही ठेवत मी म्हणण्या एवढं सुद्धा तुम्ही काही शिल्लक ठेवत नाही। अशा प्रकारचे तुम्ही आहात। असे तुम्ही ऐशी तुझी
ऐशी तुझी निर्वाण गती, त्या तुझी उदार कीर्ती, जे जे तुझपे मागू आले तेथे सर्वस्वी नागवले, शेकी नागवे तुवा केले निर्लज्ज झाले तेही लोकी. जे जे तुझपे मागू आले, जे जे तुम्हाला मागायला आले आणि तुम्ही काय केलं ते ते सर्वस्वी नागवले, काही ठेवलं नाही त्यांच्याजवळ. शेकी नागवे तुवा केले, शेवटी त्यांना नागव करून टाकलं. काय झालं? आणि महाराज नागवे झाले, पण नागवे झाले तर झाले, पण त्यांना नागवेपणाची लाजही वाटत नाही. आला ज्याच्या घरात त्याच्या आत्मार्थाने वर्णन केलं, नागवेपणाची त्यांना काय वाटत नाही, लाजही वाटत नाही. आपल्याला नागवेपणाची लाज वाटते. चांगले माणसं घरी असले, सलामचं घर नसलं तर लाज वाटते. काय बुवा सगळे माणसं ते लगेच ओळख येते बरं का. एखादं गेलं ना आणि एखादं ते म्हणते महाराज आम्हालाही घर बांधायचं होतं, पण वावर काही निघलं, मग ते वावर घेतलं आणि तिकडे प्लॉट घेतला, इकडे काय नाही घेतलं. म्हणजे त्याला असं सांगायला लागला की समजा त्या घराची काय वाटायली, लाज वाटायली, म्हणून सांगायला ते मला ते झोपड्यात राहतात. काही काही घरात आपलं आमचं घर काय तुम्हाला दाखवायच्या लागीच आहे का, हे की नाही, आमचं काय दाखवायच्या लागीचं घर आहे का तुम्हाला, अशा प्रकारे. अरे शेती नागवे केले, पण त्या नागवेपणाची त्यांना काय वाटत नाही, लाज वाटत नाही. किती महाराज काय काही महात्मे येतं, वारकरी जन्म परमार्थात गेला पण बिचारी झोपड्यात येतात आणि आनंदानं घर, त्यांना त्याचा खेदही नाही, काही वाटतही नाही, त्याचा त्याच्याविषयी त्यांचं काही काय नाही, आसक्ती संबंध. आणि कोणा केलं सांगताना केलं, विषयच नाही महाराज, काही संबंध नाही, काही संबंध नाही, आहे का नाही. अशा प्रकारे म्हणजे याचा अर्थ ते गरीब येत असं नाही. तुकोबरायांनी दोन्ही घराचं वर्णन केलं महाराज गाथ्यामध्ये. तुकोबराय म्हणतात आमचं देवचं घर सांगतो आणि आम्ही घर बांधलंय, बंगला बांधलाय आम्ही, बांधला नाही असं नाही. अक्षय साचार केले सायाचाने घर, एरंडाशी हार तुझा भार न साहती. आमचं देवचं जर घर पाहिलं तर एरंडाशी हार तुझा भार न साहती. आमच्या घरावरची लाकडं आहेत ना, एरंडाला सुद्धा हरवतील. एरंडाशी हार म्हणजे एरंडाला काय होती, हरवतील, कारण सगळ्यात पक्क लाकूड एरंडाचं. म्हणजे तुकोबराय म्हणतात आमच्या घरावर जाऊच नाही कोण, त्याला जायला शिडी लागते, उतरायला शिडीच लागत नाही. पाय ज्या लाकडावर पाय ठेवला ते खाली येतं. एरंडाशी हार तुझा भार न साहती, त्या लाकडाला त्याचंच वजन सहन होतं, दुसरं वजन सहन होत नाही. देवचं घर असेल, पण आम्ही एक घर बांधले, ते कसं आहे, अक्षयी साचार केले सायासाने घर. आम्ही मात्र कष्टानं ते घर बांधले. कसं आहे ते घर, अक्षय, आम्ही बांधली गेले घर अक्षय घर आहे ते, त्या घराचा क्षय होत नाही, नाश होत नाही. साचार ते खरं घर आहे, ते खोटं घर नाही. दोन्ही घराचं त्या बघा तुकोबरायांनी लौकिक संपत्ती आणि पारलौकिक संपत्ती दोन्ही संपत्तीचं वर्णन केलंय. दोन्ही संपत्तीचं वर्णन स्वतः बंगळतो. आम्ही सदैव सोडके जवळ येता चोर जाके जाऊ कृती विके. पहिल्याच चरणापासून सुरू केलं. आम्ही सदैव, आम्ही एका बाजूने पाहिलं तर भाग्यवान आहोत आम्ही, आणि एका बाजूने पाहिलं तर सुडके. मग सुडके कसे आणि सदैव कसे, त्या सुडकेपणाचं आणि सदैवपणाचा विस्तार म्हणजे पुढचा अभंग आहे. आम्ही सुडके आणि आम्ही सदैव कसे आहोत, पण त्याची त्यांना लाजही वाटत नाही, काही अडचण नाही. निर्लज्ज झाले ती ही लोकी, नाही तरी वाया भागा, नाही का नाही, थोरपण अंगा तरी आईशे आणावी. अशा प्रकारे निर्लज्ज झाले ती ही लोकी. तिन्ही लोकात काय झाले ते पुन्हा निर्लज्ज झाले. निर्लज्ज तीही लोकी झाले. ऐशी तुझी निर्वाण गती, त्या तुझी उदार कीर्ती, घडे मनशी काही शर्यती ती आगाध असते ती अवधारी. ऐशी तुझी उदार निर्वाण गती, आणि अशी शेवटची तुम्ही गती करून टाकता, त्याच्याजवळ काही ठेवत नाही. आणि त्या तुझी उदार कीर्ती, आणि त्याच्यातून तुमची काय पुन्हा उदार सर्वस्व लुटून नेता. आणि पुन्हा तुम्हाला काय म्हणतात संत, उदार अशा प्रकारे म्हणतात. घडे मनची काही शर्यती, काय उदार कीर्ती घडती तुमची ती तुम्हालाच माहिती व्हा. ती आगाध असते ती अवधारी, पण ती कशी उदार कीर्ती घडते ती ऐका. मागे उदार वाकानिले तेही आपण आयुष्य केले, मग सर्वस्व आपुले दान दिले दातृत्वे. मागे उदार वाकानिले, मागे संत उदार म्हणून वर्णन करायचं झालं. शास्त्राने काय केलं, संतांचं वर्णन उदार म्हणून कशामुळे केलं, तेही आपण आयुष्य केले. जवळ आलेल्याला ते आपल्यासारखं करतात, आपणासारखे करीती
तत्काळ नाही काळ वेळ तया लागली आपणा आणि मग सर्वस्व आपुले दान दिले जात एवढे दाते महाराज निवृत्तीने दिले माझे हाती काही ठेवलं नाही जवळ सर्वस्व देऊन टाकलं म्हणून म्हटलंय निवृत्ती उदारा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा का उदारा जवळ काहीच नाही ठेवलं महाराज याचं वर्णन करत असताना संतांचं वर्णन यांचं वर्णन करत असताना तुकोबरायांनी वर्णन केलं कुंडलिक रायाचं तुका म्हणी किल्या संता हाती दिल्या अंगा वेगळ्या आपुल्या टाकुनी झाला मेहमान मेहमान शब्दाचा अर्थ आहे उदार किती उदार झाले पुंडलिक राया तुम्ही महाराज हे धन पंढरपुरात कोण आणलं पुंडलिकानं आणलं भले पुंडलिका बहु बरे केले निधान आणले पंढरीशी बरोबर आहे का नाही जेव्हा पुंडलिकानं हे धन आणलं आणि महाराज पुंडलिकानं स्वतःकडे काहीच नाही ठेवलं सगळं ते यश कोणाला देऊन टाकलं बसले ना महाराज वाळवंटात महाराज खरं सांगा नामदेव महाराज पायरीलं चोखोबाराय दरबारात हनुमंतराया दरबारात गरुड महाराज जवळ तुकोबाराय आत गेलं तर तुकोबाराय जवळ ज्ञानोबाराय जवळ आणि बळीराम दादा जवळ आणि पुंडलिक राया कुठे येतात महाराज पुंडलिक रायाचं महत्व एवढं आहे का पंढरपुरात केल्यावर आपल्याला एवढं महत्व नाही पण पुंडलिक रायाचं दर्शन जातो आपण दर्शनाला जर गर्दा नसला तर पण मला पुंडलिक रायानं तुकोबाराय म्हणतात उदार आहे काय उदारपणा आहे तुमचा तुका म्हणे केल्या संता हाती दिल्या सगळ्याच्या आव्या ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेव महाराजांच्या हातात देऊन टाकल्या अंगा वेगळ्या आपुल्या टाकोनी सगळा महिमा आपल्या अंगाच्या वेगळा काय केला टाकून दिला आणि निवांत राहिले त्याला म्हणतात दातृत्व लोक मला धन देतात संपत्ती देतात शरीर सहकार्य करतात पण आपला यश कोणाला देत नाही यश देत नाही यश देत नाही उलट दुसऱ्याचं यश आपल्या अंगावर ओढून घेण्याचा जीवाचा प्रयत्न आणि संत आपले दातृत्व खरे दातृत्व काय की आपले यशही ते साधकाला देऊन टाकतात न्याहाळी देते का नाही अशा प्रकारे षडगुण ऐश्वर्य वैभवेशी आपण या ते दानादेशी दिलेले ते घेऊन येणशील कदा काळेशी कल्पंती षड गुण ऐश्वर्य वैभव सगळं काही दान देऊन टाकलं संतांनी साधकाला भगवंतानी दिलं हे आता ब्रह्म आणि गुरु हे दोन म्हणून वर्णनच नाही म्हणून ब्रह्मानं दिलं काय म्हणणं काय आणि संतांनी दिलं म्हणणं काय सहाच्या सहा गुणाचं ऐश्वर्य कोणाला देऊन टाकलं भक्ताला देऊन टाकलं एका गुणाने एक एक भक्ताला दिलं आणि सहाच्या सहाही गुण एका भक्ताला देऊन टाकलं अशा प्रकारचे अभंग आहे का नाही एका भक्ताला काय दिलं एक आणि एकच दिला असं नाही एकाचा तिथं उत्कर्ष दाखवला पण भक्ताला सगळंच देवानं काय केलं देऊन टाकलं वैभव देऊन टाकलं आहे का नाही वैभवाचे धनी सकळ शरणागत सत्य भावी चित्त अर्पिले ते आपण या ते दानादेशी आणि शेवटी आपल्याला दान देऊन टाकलं स्वतःही शिल्लक नाही राहिले देऊन टाकलं मग सर्वस्व आपले दान दिले जात होते आणि पुन्हा दिलेले ते घेऊन येणं शिल्कदा काळेशी कल्पंती एकदा दिलेलं पुन्हा वापस घेत कल्पाचा अंत होतो आपण या दिले दान याला घेतो दास आधीन मग त्याचे निश्चय दान सर्वस्व आपण नाचशी एकदा का तो दासाला आपलं स्वतःला दान दिलं रे दिलं की मग त्या दासाच्या काय होतो तू अधीन होऊन जातो दश्य करी या दासाचे आणि मग त्याचे निश्चय दान सर्वस्व आपण नाचशी मग तो तसा नाचवल काही नवले महाराज तुकोबाराय म्हणतात आम्ही कोण आहोत आम्ही सामान्य नाही का जो सगळ्या विश्वाला नाचवतो आम्ही त्याला नाचवतो आम्ही केला भोळी भावी उभा आम्ही केला भोळी भावी उभा जो या सगळ्या जगाचा जो सत्ताधारी आहे पण आम्ही आमच्या भोळ्या भावानं त्याला काय केलं उभं केलं नाचवलं आम्ही त्याला जसं नाचवलं तसं नाचवलं कदा काळी कल्पांती बळीने सर्वस्व केले दान शिकेतो झाला शिके आधीन याच्या द्वारपाळ पण अद्याप आपण चालविशी आणि बळीने सर्वस्व दान केलं तर तू त्याचा द्वारपाळ झाला आजही आहे अशा प्रकारे धर्मी अर्पिले अग्रपूजेशी शिकेतो त्याची सेवा करशी नाना संकटे सोयीसोयीची अंगी काळीशी उचिष्टे धर्मराजाने तुझी अग्रपूजा केली त्या अग्रपूजा केल्या सर्वस्व देऊन टाकलं पण तो काय केलं त्याचं उष्ट काढलं काळी धर्मा घरी
उच्चिष्ट येते. नुसतं उष्टच नाही काढलं, उष्ट काढलं झाडूनही घेतलं, झाडूनही त्यानंच घेतलं. झाडी धर्माघरी वाहे पाणी, धर्माघरी झाडी आणि पुन्हा धर्माघरी पाणी वाहे, अशा प्रकारचं केलं. धर्मे अर्पिले अग्रपूजेशी शेकितू त्याची सेवा करीश. नाना संकटे सोय सोशीशी अंगे काळीशी उच्चिष्टे तुझा निज भक्तू अंबरुषी त्याच्या गर्भातू सोशीशी तुझं गवळी राखे ते ऋषिकेशी शेके त्या गोपाला शिरक्षिले. ऐका नाही, अंबरुषी तुझा भक्त आहे, त्याचं तू काय केलं, रक्षणही केलं आणि गर्भही सोसले. गवळ्याच्या पोरांचं तू रक्षणही केलं आणि महाराज अशा प्रकारे यम स्वरूप द्यावयाशी उदारत्व तुझं पाशी हे नये का आणि काशी ऋषिकेशी कृपाळुदा म्हणून देवा स्वतःचं स्वरूप देण्या एवढा उदार मात्र तुझ्या बरोबरीचा कोणी आता नाही. ऐका नाही, अनेकाचे देणे नाशी काळी पोट भरे येथे तो नसरे कल्पांतीही. अनेकाचे देणे दुसरे देतील पण काळी पोट भरे, एवढ्या काळापुरतं पोट भरल. पण महाराज देवाचं देणं असे कल्पाचा अंत होतो पण ते संप येथे काय नसरे काळे कल्पांतीही. कल्पाचा अंत जरी झाला तरी ते संपत नाही. आणि काय तो तू परम उदार आहेसा रायारंका समभावे सरिसा भाव ते तर भरवसंतो आपेसा तुलसी. आणि तू परम उदार आहेसा देवा, तू उदार आहे, श्रेष्ठ उदार. रायारंका समभावे, तुमच्याकडे राजा येऊ का रंक येऊ, इथे काही निवाड करत नाही. ऐका नाही, इथे नाही झाली कोणाची निराश आल्या याच कास धनीवरी. कोणाचीच निराश नाही, तो राजा असो राया रंका एकी सरी. अशा प्रकारे तो कोपरा म्हणतात राया आणि रंक दोघांना समान देतो देवा तू, अशा प्रकारचा आहे. पण भावे तेथ भरवसा तो आपेस. आपण भावे तेथ भरवसा, दोन गोष्टी लागतात, भाव लागतो आणि पुन्हा काय लागतो, भरवसा. कोणालाही देत नाही हा इतका कंजूशी. ज्याचा भाव आहे ज्याचा भरवसा आहे त्याला भरपूर देतो. तो अपेसा त्या तुझ्या प्राप्ती लागी कपाटे सदाशिवी योगी एकटे झाले भोगविरागी एकटे त्यागी सर्वस्वी. त्या तुझ्या त्या अशा देवाची प्राप्ती होणे करता कपाटे शिविती योगी. योगी लोक कपाट घेतात, कपाट नाही. कपाट शब्दाचा अर्थ आहे दरी. कपाट म्हणजे कपाट कशाला म्हणतात, डोंगराला कोरून केलेलं घर. त्याला कपाट जर पाहायचं असेल आपल्याला तर भंडाऱ्यावरही आहे आणि भामचंद्रावरही आहे. त्याला भीतीचंच काम नाही, डायरेक्ट चारही बाजूने खडकच करून केलेलं असं कपाट. अशा प्रकारे आणि ते योगी तिथं राहायला लागले महाराज. कशामुळे, फक्त या देवाची काय व्हावी, आपल्याला प्राप्ती व्हावी. एकटे झाले भोगविरागी. काही ना महाराज भोगाविषयी वैराग्य धारण केलं, भोगविरागी झाले. आणि कशासाठी, याजसाठी जप याजसाठी तप व्यासे आमुप ग्रंथ केले. कोणासाठी केलं, याजच ते डोळं भरायचे. याजसाठी भोग तेजिले हो, याच्याकरता काय केले, भोग तेजिले. दयाची आरतीची भोगी विषयी तेजिले संत दया लागी विरक्त वनवासी. तिथे सुनी दयाते ब्रह्मचर्यादी वर्ते मुनीश्वर तपाते आचरताती. एकांतरी निश्चळ जे निहाळिता केवळ विसरले सकाळ संसार जात. एका गुणानुवाद करिता उपरती होऊनी चित्ता निरवधी तल्लीनता निरंतर. एक ऐकताची निवाले ते देह भावी सांडिले. एक अनुभवे पातले तद्रुपथा. जैसे सरिता ओग समस्त परिपूर्ण होऊनी मिळत. परिती माग होते न समात परतले नाही. तैश्या योगेश्वराची मध्ये जे मिळणी सवे एकवटती. परिजे विचारुनी पुनरावृत्ती भजतीची ना. अशा प्रकारे कोण कोण काय काय साधन केलं तिथे ज्ञानोबराय सांगतायत. तिथं महाराज काही ना काही केलं. काही दर्या खऱ्यात जाऊन बसले, काही ना काय केलं. एकटे झाले भोगी विरागी. भोगाविषयी काय घेतलं त्यांनी, वैराग्य धारण घेतले. एकटे त्यागे सर्वस्वी. आणि काही सर्वस्वाचा काय केला, त्याग केला. एक हिंडती दस दिशे एक तुझ लागी झाले पिशे. परी तुझे भेटी स्वप्नी ही दिशे ऐसान दिशे क्षणय. एक हिंडती दस दिशे, काही 10 दिशाल 10 दिशाल. अरे बराय म्हणतात, काय घालू देह करवती कर्मरी टाकूया भितरी अग्नी माझी. काय शिववन शीत उष्ण तहान सावकी मोहन धरुणी
पैसो काय करू देवा असं नाही, काय कशाने प्राप्ती होईल. काही तर आदिशाली द्यायला लागले, एक तुझ लागी झाली पिशी, काही तुझ्या करता काय झाले, वेडे पिशे झाले. हा बरी तुझी बेटी स्वप्नी दिशे ऐसा न दिशे क्षणीय, पण स्वप्नात सुद्धा त्यांना एक क्षणभर भेट झालेली नाही. एवढं करून ऐशी आहे तुझी प्राप्ती सुलभाशी एके रीती, तरी संत चरणी रंगती नाती प्रीती सप्रमी. अशा एवढा अवघड असलेल्या देवाची सोपी प्राप्ती काय, संत चरणी रंगती. तर संताच्या चरणात ती रंगली, संताची सेवा करायला लागली, सोपी प्राप्ती आहे महाराज. अवघड असलेला परमात्मा संताच्या संग, म्हणून साधूची संगती हरिजोडी. इतका सुंदर तुकोबरायांनी दृष्टांत दिला याला की संताच्या माध्यमातूनच जावं लागतं. तुकोबराय म्हणतात जर गाय असेल, आणि गाय कोणती, जर्शी नाही, गावरान ओरिजिनल गाय जर असेल, तर त्या गायीचं दूध काढायचं असेल आणि लात खायची नसेल तर काय करावं लागतं, वासरू सोडायचं. वासरू सोडलं की गाय त्या वासराला, कशी गाय असली तर चाटत राहते आणि पाना सोडते. आणि मग बुद्धिमान माणसं वासराच्या आडून काय काढतात, दूध चित्ती. पण मग ते दूध काढतात. पण मात्र वासरू जर नसेल तसा तांब्या घेऊन गेला रे गेला, तसं संत हे देवाचे काय तर वासर, वासराच्या आडून राहायचं. संताचे संगती मनोमार्ग गती, संताच्या संगतीत गेले की दुधाचा तांब्या भरलाच. अशा प्रकारचा आहे अतिप्रीती सप्रेम संत चरण. संत चरणी जो विनटवला तो निजप्राप्तीशी पावला, संत स्वस्वरूपी अवतरला तो सोय संचला परमात्मा. संत चरणी जो, संताच्या चरणावर जो नाटला म्हणजे संताची सेवा ज्यानं केली, अशा प्रकारचा जो झाला तो निजप्राप्तीशी पावला. त्याला मूळ काय होते, तुका म्हणे जरी तिच्या हाती संत कृपावंत पाळी पण नरेनाथ त्यांचा. अशा प्रकारे संत संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वही. संत स्वरूपी अवतरला सोय संचार, आणि संताच्या रूपात तोच अवतरित झालाय. सत्संगती वेगळी जाण तत्काळ पावावया माझे स्थान, आहे का नाही. अनेक नाही का साधन भगवंत स्वतः सांगतात. आणि संताच्या रूपात तरी तोच आलेला आहे. याला गेली संताची रूपी. मला संताच्या बाजूला गेला तुकोबराय म्हणतात, उदाराशी ठाव नाही भाग्य येणा विनमुख चरणा संताची. संताशिवाय देव प्राप्त करणं, साधन करणं म्हणजे कसं आहे, तुकोबरायचा दृष्टांत. उदकी कालवी शेण मल मूत्र तो हे पवित्र कासयाने. एका आंघोळ करायला बकेटभर शुद्ध पाणी आणलं आणि आंघोळ करायच्या आधी त्यात शेण कालवलं. नुसतं शेण नाही, पुन्हा शेण कालवलं, पुन्हा मल, मल म्हणजे विष्ठा, आणि पुन्हा मूत्र. आणि मग मला वा वा आता पवित्र आंघोळ तो हे पवित्र कासयाने. त्याचा उद्धाराशी ठाव नाही भाग्य हिना विनमुख चरणा संताची. स्वरूपी अवतरला सोय संचाला परमात्मा. याला गेलेली संताची रूपे तिथे हरीची श्री हरीची स्वरूपे, म्हणून संताची या कृपे नाती साक्षेपे अर्पावे. याला की संताची जी रूपे, म्हणून संताची जी काय आपल्याला संत म्हणून रूप म्हणून दिसतील, ध्यान संत दिसतील, ते संत नाही, ते साक्षात भगवंत आहेत. दुसरा देवच नाही. ते चालते बोलते काय तर तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. याचा अर्थ आपण वेगळाच घेतला या प्रमाणाचा. एखाद्या म्हणलं चला पंढरपूरला, अरे काय तीर्थी धोंडा पाणी, आणि सज्जनाल तर देव रोकडा सज्जनी असा अर्थ याचा नाही. तिथं सज्जन शब्दाचा अर्थ आहे संत. तुकोबराय म्हणतात तीर्थात पाणी दगड आहे, पण संत हे चालते बोलते तीर्थ आणि देव येत. देव रोकडा म्हणजे नगद. कोणा ते नगद देव सज्जनी संतात. देव रोकडा सज्जनी म्हणून मिळाल्या संत संग समर्पिता भले अंग. तीर्थी भाव फळे येथे अनार ते वळे. तीर्थी भाव फळे येथे अनार ते वळे. काही अडचण नाही संतांना. अतिसाक्ष प्यार जावे, म्हणून संतांच्या कृपेला काय करावं, प्राप्त करून घ्यावी ती कृपा. ते ज्ञानार्थाचे परमपिशे याला की ग्रंथाचे निमिषे, त्याच्या चरणाने सावकाशी वंदेन. आणि मला मला वेळ लागलेला आहे ते ज्ञान प्राप्त होण्याचं. वेळच लागलेला असतं साधकाला, तिसं लागलेलं असतं. आणि म्हणून मी ग्रंथाचं निमित्त केलंय. नाही ग्रंथ सांगायची मला काय नाव कमवायचंय का लौकिक, पण संताची काय व्हावी ज्ञानोबराय असंच म्हणतात.
मी गीता जे सांगतोय तर ते मला मोठेपणा मिळवायचा म्हणून नाही, तुमची कृपा व्हावी, कारण तुम्हाला गीता आवडते आणि तुम्हाला आवडीचं केलं म्हणजे तुम्ही माझ्यावर काय करसाल, म्हणून ही गीता त्यामुळे सांगते. तसं नाथ महाराज म्हणतात मला काय वेळ लागले सांगायचं, त्याच्या चरणाने असे सावकाशी वंदीन, या निमित्ताने ते येतील आणि मी त्यांचे काय वंदीन चरण. संत करुणावलोकन ते मदनेत्रीचे अंजन, चरण कृपा पाहता जाणं श्री जनार्दन प्रकाशे. संत करुणावलोकन, संत आपल्या करुणेचं अवलोकन माझ्यावर करतील आणि त्यांच्या ते अंजन माझ्या डोळ्यात घालतील. कोणतं? ज्ञानाचा अंजन. ज्ञानांजन एके वेळा डोळा, कृष्णांजन एके वेळा डोळा घालिता अडळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्तीनाथे मार्ग दाविला सोज्जळ. करतात ते अंजन घालतात डोळ्यात. दया जनार्दनाची सेवे गुरुत्वाची नि आडनावे, रेगालोनी तो सोपावे जीवे भावे बदनाशी. जनार्दनाची सेवे गुरुत्वाची नि आडनावे, रेगालोनी तो भावे रेगालोनी सोपावे जीवे भावे बदनाशी. आणि म्हणून मी काय केलं महाराज, गुरुत्वाचे सेवे आडनावे, ठीक आहे नाही, गुरुत्वाची सेवा हे जी मी मुख्य बनवली. आडनाव शब्दाचा अर्थ इथं मुख्य घ्या, ठीक आहे नाही. आडनाव, आडनाव काय म्हणजे मुख्य, ओळख करून देण्याचे मुख्य, ठीक आहे नाही. मी जे मुख्य सेवा बनवली जनार्दन स्वामीजी, त्याचं हेच काम आहे, कारण आहे का, जीव भावे भजनाशी निघालो. त्याचं हेच कारण आहे. काय कारण आहे की त्यांची माझ्यावर काय व्हावी, कृपा व्हावी. भज्य भजक भजतात एकांगी त्रिविध भावना, दावणी जगत जीवनांजनी जनार्दनानीच भक्ती. किंवा पुढच्या ओळीशी जर अर्थ लावायचा असेल तर सेवेचा जो आड फाटा मी मधात घातलाय तो याच्यामुळेच. कशामुळं? वास्तव पुढच्या ओळीचा असा अर्थ जर घेतला, भज्य भजक भजना एकांगी त्रिविध भावना. एक भज्य केला, एक भज केला आणि एक भजन केलं, म्हणजे ही त्रिपुटीची निर्माण केली. ती कशामुळे केली की त्यांची माझ्यावर काय व्हावी, कृपा व्हावी. नाही तर मला मूळ जर पाहिलं तर याच्यात काय नाही, विभक्तपणा नाही, सगळं एकच अशा प्रकारचं आहे. दावणी जगत हे अभेद भक्ती चोकडे परमाईक्य भजन गोडी, अधिकाधिक चढवडीन वाढे आवडीने बघता. आणि अशा अभेद भक्ती ज्याच्याकडून घडते, अभेद म्हणजे अभेद स्थितीला जाऊन पुन्हा त्रिपुटी निर्माण करून देवाचं काय करणं, भजन करणं. तुझं मत नाही भेद केला सहज विनोद. मला काय माहित नाही का देवा की तुम्ही मी एक आहोत, असं काय माहित नाही का, तरी पण मी काय करतो, भजन करायला लागलो. त्याचं कारण जे आहे, तुकोबराय म्हणतात, तुकोबराचा आम्हाला सांगायची गरज नाही. परे परते मदन लगे सांगावे, येतो देवे बरे, येतो बरे देवे शिकविले. दुसऱ्या त्या मिया नाही आदळता हो अखंडित जैसे तैसे. येथे कोणी काही न धरावी शंका, मद चार एका वजनाचा लालचावला तुका मारी निषेध झड, पुरविले गोड नारायणे. आणि पावले पावले तुझे आम्हा सर्व, तुझा नको भाव हो देऊ, जेथे जेथे देखे तुझीच पाऊले. त्रिभुवन संचले विठ्ठलागा, भेदाभेद मध्ये भ्रमाचे संवाद, आम्हा नको वाद त्याशी देऊ. तुका म्हणे आणू तुझ विन नाही, न भावूनी पायी वाढ आहे. हे सगळं कळतंय देवा आम्हाला, पण तरी आम्ही काय करतो, तुझी भक्ती करतो. यासाठी भक्ती, ठीक आहे ना, याच्यात का आम्हालाही आनंद येतो आणि आमच्या मालकाचाही मोठेपणा काय होत जातो, वाढत जातो. हे अभेद भक्ती चोकडी नाथ महाराजांचं एक प्रमाण आहे हरिपाठातलं. मला एक शंका विचारली होती एक दिवस काय ज्ञानाने सगुण वस केली, त्याच्या मागचं ज्ञानाने सगुण याची भोगा आली. उपदले मिले उपदले मिले आयशी किती हे पुढचं झालं. एका जणात त्यांनी नाही येते ती सुखाची विश्रांती त्यांची हरी संगीत त्याच्या दृष्टीने ते हरी ओळखीला हरी त्यांनी संसारी मोक्षाच्या घरी शेतीला खुश नाही का काय ते करावे संधी आहे. त्यातलं ओळखीला हरी त्यांनी तो संसारी मोक्ष त्याच्या घरी शेतीचा शेती लावी पिशे कोणताय पुषे निलेरा जाऊनशे पाणी काय ते करावे संधी निर्गुण ज्ञानाने सगुण वस केले. याच्यावर मग यांनी विचारलं होतं मला ते पांगरेचे गणेश महाराज हे का नाही म्हणले
काय आता गेले पुन्हा मागचं येतच नसते गेले नाही गेले 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 अरे असं म्हणत गेले गेले काय ते करावे संदेह निर्गुण ज्ञानाने सगुण वस केले काय ते करावे संदेह निर्गुण नाही का नाही ज्ञानाने सगुण वस केले अशा प्रकारचं महाराज निर्गुण काय ते करावे संदेह निर्गुण ज्ञानाने सगुण वस केले ते म्हणजे कसं म्हणजे काय निर्गुण काय करावे ते असं काय तर काय ते ज्ञान करावे हे ज्ञान काय करायचंय आम्हाला महाराज म्हणतात ते नको ज्ञान आम्हाला कोणतं ज्ञान की ज्या ज्ञानानं सगुण वस केले सगुण वस केले ते ज्ञान काय करावे नको आम्हाला तसं ते ज्ञान की ज्या ज्ञानानं सगुण काय केलं वस केलं आपण मग निर्गुण दाखवलं ना निर्गुण हे संदेह निर्गुणाचा संशयाचे रंग नाही रूप नाही नाही वर्णन काय ते कसं करायचं आम्हाला कसं पाहिजे चालतं बोलतं पाहिजे सुंदर ते ध्यान असं पाहिजे आम्हाला मदनाचा पुतळा रवी शशिकाळा लोकप्रिय तो मुल काय माहिती का मग आमचं जरा बिमारच होते त्यावेळेस जरा आणि मग असं आमचं मी लग्नाला गेलो होतो कोणतरी मला म्हणजे आता बापूराव महाराज पुढे जाऊन सांगोय म्हणलं मला रटे खायचे बापूराव महाराज म्हणे केलंय म्हणतात मध्ये आणि ते म्हणतात म्हणे काय ते करावे सगुण तिकडे लावते सगुणाची आवड असली तर तो काय ते करावे निर्गुण म्हणेल आणि निर्गुणाची आवड असली तर काय ते करावे सगुण म्हणेल पण तसं नाही त्याला दुसरे जे संतांचे प्रमाणही लागले पाहिजे ना आपल्या मनानं अर्थ लावता येत त्याला गाथ्या ज्ञानेश्वरी जे प्रमाणे संतांचे मूळ ते लागले पाहिजे ते आपण जो अर्थ केला त्याला कुठल्या तरी दुसऱ्या प्रमाणाचा काय पाहिजे पुरावा पाहिजे नाही आपण मनानच काही लावलं थोडं जमतंय नाही तर आपण तो लावतो सांगतो तू वेगळी निघा वेगळी निघू तसा अर्थ लावायला नाही म्हणतो हे अभेद भक्ती चोकडी परमाख्याती भजन गोडी अधिकाधिक चढवडी वाढी आवडीने बघता अभेद भक्ती चोकडी अभेद स्थितीला जाऊन पुन्हा देवताची भक्ती करणं तिचा आनंद खूप मोठा आहे नाथ महाराज म्हणतात खूप मोठा आनंद आहे अशा प्रकारचा आहे भक्ता आवडी वाढत जाते देव आपली सर्वस्व जोडी वेचे भक्ताची गोडी ऐशी अभेद भक्तीची गोडी पडी गाडी गोविंदा महाराज ती एवढी देवाला भक्ती आवडते की सर्वस्व जोडी भक्ताची ओढी वेची जे काय त्यानं कमवलेलं आहे त्याचं सगळं त्याच्या पदासहित सच्चिदानंद कमाई आहे त्याची ही सगळी त्या भक्ताला काय करून टाकतो घेऊन टाकतो याला जे शक्त भक्तांचा शरीर भार स्वय वागवी श्रीधर आपुले अंगे परपार पाववी साचा निज भक्ता भक्ताचा शरीर भार काय भक्तीत एक डबल फायदा आहे महाराज डबल फायदा आहे भक्ती सगळ्यात सोपी त्याचा एक फायदा आहे भक्तीत तर ते पद मिळतं पण महाराज भक्ती पण भक्ती खरी आहे की त्याला शरीराच्या निर्वाहाची आठवण न राहता भजन करणं ते खरी भक्ती खऱ्या भक्तीचा शेवटचा टप्पा कोणता आहे की शरीराचा आणि शरीराधिकाचा निर्वाहाची सुद्धा चिंता न राहणं ज्यांनी योगी राज पैसली कपाटी लागे पाठो वाटी तयाची मग त्यांच्या तो काय करतो त्याचा सगळा निर्वाहाचा भार कोण घेतो मग तो घेतो शेवटा म्हणजे त्याला आता कसली काय राहिली नाही अपेक्षा राहिलेली नाही असा जो भक्त भजन करतो मला या लागे भक्ताचा शरीर भार सोय वागवी त्यांचा तो काय करतो भार वागवतो शरीराचा याच्यात कुठलीच पळवाट काढायची गरज नाही अनेक प्रमाणे होत्या शरीराचा भार तुकोबाराय म्हणतात काय योगक्षम त्याचा वाटदावी करी दरोनिया माझ्या विठोबाचा कायचा प्रेम भाव आपण पडिये देह भाव पुरवी वासना देह भाव पुरवी देह वासना पुरवी त्याच्या मनात एखाद्या वेळेला आलं तर त्या देहाची वासना तो काय करतो पूर्ण करतो त्या दिवशी ते नागरगोजे महाराज आम्ही भेट झाली आमची सर आली आले आज ते जेवायला बसलो आम्ही ते रामकी संघाचे ते म्हणे मला दुपारपासून पुरणपोळी खावा वाटू लागली आणि त्याची होती पूजा आणि त्याने काय केली होती पुरणपोळी आणि बसले ताटावर तर त्यांची भूकच गेली म्हणजे कशामुळं किंवा आपण पुरणपोळी दुपारी खावा वाटली संध्याकाळी आली म्हणजे पुरवी वासना हे का भक्तीच आहे का हे देव त्याच्या हौशीनं करतो भजन एकच याच्यात येतो
हे असं जे भक्ताची इच्छा पूर्ण करतो याच्यात भजन खर्च करीत नाही. तो त्याच्या आई जशी लेकराला इच्छा पूर्ण करते तसा तो त्याच्या हौशीन करतो. त्याच्यात कोणतंही नुकसान होत नाही. पंचानन रोगियाची वासना पोपून असा वैद्य पाहिजे याच्यासारखा. नाकात औषध टाकलं कावळाचं, भजे खा औषध घ्या, भजे खा. भजे खाऊ नका, तेल खाऊ नका, पुऱ्याकडे पाहू नका, हे करू नका ते करू नका. तो नाही धडपुडा पंचानन सिंहासारखा वैद्यनाथ महाराज म्हणता पाहिजे. अशा प्रकारे रस प्रयोगे. पण मग आपण नाही त्याच्यात बसत. याचा विसर केला आनंदी संचार, याचा विसर पडून त्याला काय करायला पाहिजे, भजन त्याची वासना. सोयवागवी श्रीधर आपुले अंगे परम 22 आचरणीच बघता. नाही तर आपण तर महाराज फायदा घेऊ. त्या दिवशी असं मी बोलता म्हणलो की मग ते नंतर लक्षात आलं की दुसऱ्याची निंदा वगैरे चेष्टा केल्यापेक्षा गोदडे घेऊन झोपल्याला बरा. तर त्याचा असा अर्थ घ्यायचा नाही की झोपल्यालाच बरा. नाही तर ती एक पळवाट व्हायची पुन्हा. मग तर सगळेच आले त्याच्यात. नाही त्याच्यात मग जागणाऱ्यापेक्षा कोण जास्त आले तसा अर्थ नाही. गाथा वाचायला मला काय होतंय, हे मन साधनात असं स्थिर राहू देत नाही, म्हणजे एकाग्र होऊ देत नाही. 2 तास 3 तास गाथा वाचले की वाटत 2-3 तास वाचलेलं असं फिरून येऊ. आणि जरसं फिरून येऊ म्हणणं, हे मनान म्हणणं, हे त्याच्यातला पावर कमी करण्यासाठी. कारण जरसा फिराय गेला कोणीतरी भेटणार, कोणाची तरी निंदा होणार आणि मला हे मन इतकं खतरनाक आहे, कली इतका खतरनाक आहे की 3 तास केलेलं साधन त्या झटक्यात ते घालणार. म्हणून तसं वाटलं तर झोपल्याला बरा. आता 5 तास झाले आपण विठ्ठल 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 म्हणायलो, हे का नाही. 25-30 हजार जप झालाय. आता थोडीशी काय व्हायला 10-20 मिनिटं गेलो तर असं जर मन वळायलाच लागलं तर मग झोपल्याला बरा. तिथं झोपल्याला बरा, नाही तर दिसतात झोपल्याला बरा. तसा कशाचा झोपल्याला बरा. याच्यापेक्षा बाबा निंदा करत तर मग तेवढं मनाला समाधान देण्याकरता, त्याला मनही फक्त चिंतनानं त्याला थोडं शांत करण्याकरता बरं आहे का नाही. नाही तर ते झालंच होतं तसं. हे आवडती चौकडी मला देव आपले सर्वस्व जोडी देव याला भक्ताचा शरीर भार. सोय वागवी श्रीधर स्वतः भगवंत काय करतात, वागवतात. आपुले यांगे परम 22 आचरणीच बघतात. निज भक्ताचा देव भाऊ निजांगे वागवी देवादी देव, तरी अभक्ताचा देवन वागवाय पाव काय आणाय. निज भक्तांचा देव भाऊ निजांगे वागवी, देह भाव वागवी. मला भक्ती देह भाव जाळायची गरज नाही, फक्त आपण तिकडे लक्ष द्यायचं नाही. तो पुरवतो, आपण सोडूनच द्यायचं, तो पुरवतो. आपण 4 तास भजन करायचं, पंक्तीवाला पण स्वयंपाक तयारच ठेवतो, चला महाराज जेवायला. योजना स्वरूपाचे त्याचे शम नित्याभियुक्त नाम योगक्षम वाम्यम. त्याच्यावर त्यांचं दृष्टांत आहे महाराज. काय त्यांचं नाव, गीतेचं चिंतन करायचे आणि गंगेच्या तीराला राहायचे, गीतेचं चिंतन करायचे. मला नाव महात्मा होते मोठे, गीतेवर टीका आहे त्यांची. श्रीधर स्वामी वगैरे काहीतरी असायचे, श्रीधर स्वामी वेगळे. तर ते करायचे. मग काय झालं त्यांचं असं होतं की कोणापुढे हात पसरायचा नाही. आणून दिलं झोपडीत तर खायचं. पत्नी तशीच होती. एवढा असं झालं मला झडकं लागलं आणि 3 दिवस कोणीच नाही आलं. खूप पाणी पडायल्यावर जंगलात कोण येते आणि 3 दिवस फक्त गंगेचं पाणी पिऊन ते राहिले. आणि मग 3ऱ्या दिवशी त्यांचा तो संध्याकाळी श्लोक आला. ते चिंतन करता करता अनन्या चिंतयन्तो माम ये जना स्वरूपाची तेषां नित्याभियुक्तानां योगक्षम वहाम्यहम्. त्याचा योगक्षम मी वाहतो, योगक्षम त्याचा जाणे जडभारी. मी जाणतो, वहाम्य मी वाहतो. त्यांना वाटलं हे चुकीचं आहे, देवाचं बोलण्याच्या वागात चुकलं. त्यांनी काय केलं, तिथे लाल रेष मारली, योगक्षम जानन्यहम् वहाम्यहम् नाही. कारण योगक्षम व्हायला असतं तर 3 दिवस उपाशी ठेवलं नसतं. त्यांची ती तशी घटना असल्यामुळे त्यांनी खोडखाड केली आणि योगक्षम वहाम्यहम् जानन्यहम् असं केलं. आणि झालं ते त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, गंगेच्या स्नानाला गेले. ते गंगेच्या स्नानाला गेले तर एक मुलगा आला, 8-10 वर्षाचा मुलगा आला. भडा पुराणा मोठा घेऊन आला.
आणि त्या माऊलीने सांगितलं, हे बघा म्हणे दिलंय म्हणे, मला जाता सांगितलं म्हणे मी एका दुकानावर नोकरी आणि महाराजांनी मला सांगितले जाता जाता की हे द्या. त्या बाईने घेतलं, ते सांगितलं असेल बाबा, आणि पाहिलं तर त्याचा गाल सुजलेला, लाल गाल झालेला. ती म्हणे बाळा तुझ्या गालाला काय झालं रे, गालाला काय झालं? ती म्हणे काय सांगू आई, रडू लागलं ती लेकरू, काय सांगू आई, तुमच्या मालकानं मी 3 जरा उशीर केला, धान्य आणून दिलं म्हणून माझ्या गालात मारले आणि त्याचा हे काय झालं, एवढा गाल सुजला. पहिले राग आला, मरू 3 दिवस उपाशी गेली, सात्विक होती ती, पण लेकराला माराव का? कोणते महाराज महात्मा आले तर बाईनं बोलायला सुरुवात केली, कळत नाही तुम्हाला काही ठरवलं झालं काय, कधीच पतिव्रता माऊलीनं बोललं काय एवढ्या लेकराच्या गालात? आपली म्हणली लेकरू कोणतं लेकरू, मी कशाला मारू? अगं मी 3 नाही 30 दिवस उपाशी राहिलो तर मी कशाला कोणाला मारू? मी काय एवढा कच्चा आहे का? आणि मी कोणाला म्हणलोय नाही धान्य द्या, माझ्या कोणी दुकानदारी ओळखीचं नाही, काहीच नाही. मला ती म्हणे असं अशी घटना घडली किराणा दिला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, वाहाम्यवर लाल रेस मारली, देवाच्या कालात मारलं. योगक्षम वाहाम्यहम सांगतो महाराज तो. तुम्ही म्हणजे मग पाण्यावर काऊन ठेवलं? महाराज तो सत्ताधारी आहे. तुम्हाला सांगा एक लक्षात घ्या, आता तुम्ही दवाखान्यात आपण नेहमी जाणारी माणसं आहेत, 15 दिवस बिना अन्न पाण्याचे पेशंट ठेवतात का नाही डॉक्टर? तितक्या भूका लागत नाही. त्याचं कारण त्या सलाईनात अन्न पाण्याचा काय असतो, पावर असतो. जे शरीराला जे घटक लागतात तिथे कशातून देतात, सलाईनातून देतात. तसं त्याला गंगेच्या पाण्यातून भूक भागवायचे घटक पुरवता येत नाहीत का? आपल्याला हे दिसायला गंगेचं पाणी प्यायला, पण त्या गंगेच्या पाण्यातच तेवढा पावर आहे प्यायला तो त्याचा. आता प्रेमानंद बाबा महिना काही खाल्लं नाही, महिनाभर काही नाही खाता, माणूस भजन करील, रात दिवस नाचतो, नाही खाल्लं महिना. त्या गंगेचं पाणी पिलं ते त्याच्यातून ते घटक पुरवतो तो. दादा महाराज 4 वर्ष झाले काही फक्त नर्मदेचं पाणी पितात. बरं, विज्ञान लोक मानत नाही, चॅनल लावून दिलं, त्यांच्या सगळ्या शरीराची तपासणी केली मोठ्या डॉक्टरने की खरंच खात नाही का काही लपून खातात. तर त्या तपासणीत निघलं की खरंच 4 वर्ष झाले या माणसाच्या शरीरात आहार गेलेला नाही. शरीर असं आहे महाराज, एवढ्याच पैलवानाला ऐकत नाही. पळायला लागला बाबा डोंगरावर, चांगले तरुण मागे पळतच नाही. एवढे कुठून पावर येतो हा? आजची घटना नाही काय असे आपले कृष्णमाई आपण पाहिले म्हणून महाराज तो भगवंत पण पुरवतो, त्याच्या सगळ्या इच्छा काय करतो तो पूर्ण करतो. मग निजांगे वागवी देवा तू देव, आणि पुन्हा कोणाकडून करूनही घेत नाही. निजांगे वागवी महाराज स्वतः तो काय करतो, स्वतःचे काम करतो. अकबर तो बिरबला विचारलं म्हणजे काय तुमच्या ग्रंथात येतो तुमचा देव स्वतःच घालतो, मग तुमचा देव जर एवढा सत्ताधारी आहे तर भक्ताचं रक्षण करायला स्वतः काय यायची गरज आहे? कोणाला पाठवायचं? सत्ताधारी येतो मला आमच्या देवाला तितकं कळत नाही ना, देऊया खाली उत्तर तुम्हाला. ते बिरबल हुशार होतं, त्यांचं 8-15 ते जाऊ दिले. त्या अकबराचं लेकरू होतं 1 वर्ष, आणि यानं काय केलं, त्या लेकरासारखा सेम पुतळा बनवला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता सांगितलं, राजे आपलं समुद्रात फिरायला जायचं. मला त्याचा एक होता, बिरबलावर विश्वास होता की येईल तिथं आपलं काय करणार आहे, कल्याण आपल्याच फायद्याचं होणार आहे. तो असं मधात खाट करत नव्हता, चाल गेले मागे. सगळा मोठा जहाज, आणि त्यानं काय केलं, ते लेकरू घेतलं बरोबर, कपडे घालून द्यायचं. बादशहाचं लेकरू घेतलं बिरबला. ते म्हणला बिरबल याला काय घेतलं? ते म्हणजे तुमच्या सारखंच हाटी आहे, ते यायच म्हणते, रडायला आता घ्याव द्या, मी सांभाळतो. येत घे मला नेलं समुद्रात, काय बोला मधात नेलं, आणि मधात नेल्यावर अंधारात ते लेकरू गेलं पाण्यात टाकून. जसं लेकरू पाण्यात टाकलं तशी त्या बादशहानं काय मारली, उडी मारली. कुचकाळत ते ठरलं लेकरू. आणि मला शेवकाला आधी सांगितलं होतं, शेवकाने उड्या मारल्या, ठरलं राजाला, आणलं जहाजात आणि पाहिलं तर तू पुतळा अरे म्हणे कळतं का म्हणे तुला, माझी चेष्टा करतो, मला समुद्रात मेलो असतो, राजा आहे मी वगैरे. तो मला बाकी भानगडी नाही, मी होतो तुमच्या विश्वासाचा बिरबली. तर अनेक सेवक होते, ज्यावेळेस मी लेकरू टाकलं त्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला उड्या का मार म्हणले नाही? हे म्हणे खरं सांगतो, लेकराच्या प्रेमानं दुसऱ्याला उडी मार म्हणायचं म्हणजे ध्यानच नाही आलं.
ते म्हणजे आमच्या देवाचं तेवढंच प्रेम भक्तावर आहे की दुसरी भक्तावर संकट आल्यावर त्याला दुसऱ्याला जाय म्हणण्याचं ध्यानच नाही. आगे सरशी उडी हलून या स्तंभपुडी. हे अति प्रेमाचं आहे की दुसऱ्याला जाय म्हणण्या इतकाही टाईम आता राहिलेला नाही. असा तो परमात्मा आहे. निजांगे स्वतःच्या अंगानं ऐका नाही अशा प्रकारचा तो काय करतो करत राहतो. मग महाराज त्यानं जर भक्ताचं करतो तर अभक्ताचा देह वागवायला दुसरा कोणी एका तोच वागवतो. फक्त अभक्ताचा तसा विश्वास नाही. ते चाले हे शरीर कोणाची आहे सत्य, तर मग अभक्ताचं शरीर कोणाची आहे सत्य चाले. देखवी ऐकवी एक नारायण. मग भक्तालाच का भक्ताला पण त्याचा तसा विश्वास नाही. भक्ता नाही देह आणता याला की देव वागविता नाही. पूर्ण देह अभिमान हा भक्ता त्याशी अतिवाद येतो येतो. महाराज फक्त भक्ताला सामान्य जीवाला देह अहंकार म्हणून ते म्हणतो मी केलं. आणि भक्त म्हणतात कोण केलं देवान केलं. देवान केलं म्हणतात त्यांना आनंद येतो. हे मी केलं म्हणून दुःखी होत. एवढा त्याचा अर्थ आहे. याच्याच कोण दुःखी तिकडून कोणी दुःखी नाही. भक्त पाऊल ठेवी आवनी म्या ठेवली आहे ना धरी मनात धरत नाही. आणि आपण म्हणतो मीच केलं आहे का नाही. याला गे जो निराभिमान तोची भगवत भक्त संपूर्ण. त्याला मनात कोण आहे भगवत भक्त निराभिमान. त्याला कुठलाच काय राहिला नाही अभिमान नाही. भगवत भक्त महाराज निरअहंकारता निराभिमानता जिथं दिसली की समजावं हा भक्त आहे. पण पानसटपणा नको हा. त्याच्यात आता त्या निरअहंकारतेचा पानसटपणा आलाय. बाबा आम्ही काय तुमच्या पायाची धूळ बाबा असं नाही. सहज मध्ये लक्षात येते. सहज मध्ये लक्षात येते. आटापिटा आणून ती दाखवली लगेच लक्षात येते. सहज मध्ये कशी लक्षात येते. सहज मध्ये लगेच कचरा दिसला की झाडून काढी. लगेच कोणी आलं की बसायला लागेल. मी कोण आहे मी केवढा आहे मी काय त्याचं बांधणे. सगळे लोक त्याला संत म्हणत असतील लगेच झाडून काढले. मला ते यांचं आहे तुकाराम बाबाची ओळख. एखादा सामान्य गेला कोणीकडे तू परमार्थिक नाही काय नाही सामान्य गेला आणि सामान्य गेला आणि त्यानंतर चपला कुठं काढून गेला आणि ती जर उचलायची असतील तर ते बसलेले असते कोणाला म्हणत नाही उचल जाते तर लगेच बाबा तुम्ही नको बाबा मुलं काय लगेच उचलून बाजून घ्या. लगेच कुठे झाडून घेतील. लगेच कोणापुढे वाटत म्हणजे ते रक्तात असावं लागतं. तिने रांगे लगेच लक्षात येते. नाही तर आठवणी वेचुनी बांधीला मुंडा असा हे दाखवण्याकरता केलेलं लगेच लक्षात येतं. तो पानसटपणा आहे. ती निरअहंकारता नाही. सहज मध्ये सहज पाणी उठायचं असलं तर कोणाला म्हणणार नाही पाणी घे उठून देतील पाणी कोणाला सहज मध्ये असं. आणि ही निरअहंकारता हा भक्ताचं लक्षण आहे. भक्त येतो ज्याच्या अंगी देह अभिमान त्याशी भक्तपण करा ना घडे. आणि देहाचा अभिमान ज्याच्या जवळ येतो त्याला भक्तपणा घडतच नाही. कितीही त्यांना काही केलं तरी निज भक्तदारिता कौतुके त्याची रोमावळी केवी दुखे निर्भय करुणी पूर्ण हरिकेन देव निज सुखे निज भक्तातारी निज भक्तदारिता कौतुके. मला तो कौतुकानं भक्ताचं काय करतो रक्षण करतो. कौतुकानं रक्षण करतो महाराज. आणि ते रक्षण करत असताना त्याच्या केसालाही धक्का लागू देत नाही किंवा त्याच्या केसाला धक्का लागत नाही. एवढा बलवान आहे. आणि भक्तालाही त्याचा त्रास होऊ देत नाही. निर्भय करुणी पूर्ण हरिके निर्भय करतो भक्ताला आणि पूर्ण हरिके देव निज मुखे निज भक्तातारी. मला भक्ताला निर्भय करतो. भक्ताला निर्भय करण्याचा त्याला आनंद होतो आणि त्याला आनंद होतो तेव्हा भक्तालाही आनंद देतो. अशा प्रकारचे करतो. भक्तालाही आनंद होतो. स्वतः तो भक्ताला तारतो. याला गे निरभिमानता जे विनटले भक्तिपंथा ते पावो देवची विघ्नाचे माता पावित होता भगवत. याला गे निराभिमानता जे विनटले भक्तिपंथा महाराज भक्तीच्या मार्गाचे नटले. कशाने नटले निराहंकारतेनं नटले. महाराज अलंकार येत कोणते अलंकार येत भक्ताचे अलंकार येत अमानित्व अदंबित्व शांती आर्जव आचार्य उपासनं स्थैर्य आत्मविनिग्रह अशा प्रकारचे काय त्या भक्ताचे अलंकार येत. निज हृदयचे ब्रह्मज्ञान परिपाके प्रकाशले पूर्ण हेच त्याचे निजांग मंडन इतर भूषण त्या नाही. त्याचं काय आहे अलंकार आहेत. त्याचे अलंकार आहेत महाराज. म्हणून मला एका प्रश्न विचारला होता महाराजच होता तो. त्याने विचारला होता प्रश्न. आम्ही गेलो एका गाडी बसलो होतो खूप होतं तिथं ते जर पेटला आमच्या शेतात ते म्हणे असा विषय मला घेण्या देण्याचं म्हणे कीर्तनकारांना पावडर बिवडर लावो का नाही. म्हणजे म्हातारा माणूस होता हो
विस्कर होता. पण पावडर फेटा आरशात पाहून मी म्हटलं पावडर नाही लावू, फेटा बांधायचा बांधता, पण पावडर लावायचं काय काम आहे म्हणजे. मग कसे म्हणले ज्ञानोबा तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ते एक प्रमाण दिलं. पुन्हा त्या याच्यात एक प्रमाण आहे, नटा नटा कीर्तन वृत्ती. याच्यात खिरापतीच्या नटा 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 तरणा भाग्यवंत नटे नटावं खरे. पण मला परमार्थिकाचे अलंकार वेगळे आहेत ना नटण्याचे, नटावलंच पाहिजे पण अलंकार वेगळे आहेत ना. पावडर लावणं अंगात ते घालणं तुकोबारायच्या भाषेत जर सांगितलं तर ते शूद्राचे अलंकार आहेत, आहे का नाही? शूद्राचे अलंकार आहेत. परमार्थिकाचे अलंकार कोणते हे तर अगोदर पाहावं लागेल ना. तर परमार्थाचे अलंकार आहेत अमानित्वम, अदम्यत्वम, शांती, आर्जव. हे परमार्थिकाचे काय आहेत अलंकार. आणि हे अलंकार घालून त्या नटायलाच पाहिजे. सर्व अलंकार, सर्व सुखाचा अलंकार अंगावर, हे अलंकार आहेत त्याचे, आहे का नाही? सर्व इंद्रिय विषयापासून विषयाकडे न जाऊ देता एखादा शांत करणं, हे अलंकार आहेत त्याचे. अशा प्रकारचे अलंकार आहेत. ते अलंकार घालण्याचा प्रयत्न करा असा व्यक्ती. नटा नटा कीर्तन वृत्ती म्हटले, आहे का नाही? अशा प्रकारचे याला निराभिमताची भगवत भक्ती म्हणतात. तो पाव देवची विघ्नाचे माता पावी तत्वता भगवत भक्त. मी तुम्हाला सांगितलं होतं डॉक्टर महाराजांचं उदाहरण लक्षात राहिलं काय? डॉक्टर महाराज त्यांचा मित्र म्हणजे वेदांती मित्र, दोघंही वेदांती. एका महात्म्याचं मोठं म्हणून कीर्तन ऐकायला गेले आणि ते म्हणजे कीर्तन ऐकायला गेलो ते महाराज 5 वाजताच गावात आले ना. आम्ही जरा लवकरच होतो म्हणजे तिथं प्रेमाचं गाव होतं. लवकर मोठा महात्मा म्हणून, आता मला नावही माहिती पण सांगितलं नाही, मोठा महात्मा म्हणून. ते म्हणजे आले ते म्हणजे नाव यायला घालवा कशाला दाढी करायला. मग त्यांनी 6 वाजता महाराजांची दाढी केली. दाढी केल्यावर आम्हाला म्हटलं म्हणे करू द्या, पण आंघोळ करते. यांनी आंघोळ केली नाही आणि काय द्यायचं भाग्यवती तिकडे कीर्तन सुरू झालं. लाईन गेली म्हणजे तिकडे होतं. पण या गोच्या घरी कशाची लाईन आली आणि मग एकाने बॅटरी धरली, एकाने आरसा धरला म्हणे 7 दिवस पटका मोडला म्हणे त्यांनी. तिकडं का अभंग चालले त्यांनी. यांचा काय कथा जसा पाहिजे तसा ते आधारा नका कशाने येईन. तो माझा मित्र बसलो होता, तो म्हणला ये इतकी द्या असं याचं काय कीर्तन ऐकलं चालू पाहिजे. झोपही मोठं गेलो पण आम्ही की जितकी याला इतकी द्या आसक्ती आहे तर याचं कीर्तन ऐकून आपल्याला काय भेटणार आहे? कीर्तन सोडून जावं का? तुकोबाराय म्हणतात जावं का? देशे खळामुखे न करावे श्रवण अहंकारे मन विटाळले. तुकोबाराय म्हणतात उठून जावं. मग आता तुझ्याचा काय? तुकोबाराय म्हणतात, तुकोबारायने एवढा दृष्टांत गोड दिलाय तिथं. दुधाचे घागरी मद्याचा उंद नव्हे मग शुद्ध कासयाने. घागर दुधाची आहे, गाईचं दूध आहे आणि त्या दारूचा एक थेंब पडला तर ते दूध चालतं पवित्र होतं का? होत नाही पवित्र. जसं केवढाही विद्वान असला ना अहंकारात रूपी दारूचा एक थेंब पडला तर ते दुधाच्या भांड्याचा जसा त्याग करावा तसा त्याही वाक्याचा काय करावा? त्याग करावा. अहंकारी मन विटाळले. म्हणून महाराज अहंकार गेला रे गेला, अभिमान गेला, देवच झाला. अभिमान इथं बघतात आले कौतुके याला जे निराभिमानता जे विनटले बघत ते पावने विघ्नाचे देव पाव देवने विघ्नाचे माता पावितात होता भगवत पद. महाराज जे अहंकार गेला केवढे विघ्न दुसऱ्या द्या. महाराज विघ्नाचे माथा पाव देऊन विघ्नाच्या डोक्यावर काय देतो देव? पाय देतो. किंवा तो भक्ताकडेच एवढं बळ देतो की तो विघ्नाच्या डोक्यावर पाय देतो. आणि मला ती धाडवा वया रे दोष वैरीचे थोपटिले दया माझी पहिले अहंकारो. मग बळ हा दुसरा मारीला अहंकारम बलम दर्पण काम करू परिक्रम 18व्या अध्यायातील वर्णने. अशा प्रकारे पंचमामाचे निरूपण अभक्ताची गती लक्षण युगी युगी पूजा विधान सांगेल पावन श्रेयाचे पंचमामाचे निरूपण 5व्या अध्यायाचे निरूपण आहे. अभक्ताची गती लक्षण, अभक्ताला काय गती होते आणि अभक्ताचं लक्षण काय, हा या अध्यायाचा काय विषय आहे. युगे युगे पूजा विधान सांगेल पावन हरीचे. आणि या अध्यायात युगायुगात महाराज आपल्याला पावन करणारी भगवंताची पूजा कशी आहे त्या पूजेचंही काय केल्या जाईल? विधान केल्या जाईल. अशा प्रकारचं निरनिराळ्या श्री हरीचे पूजे विधान कसं असतं तेही सांगणार आहे. अवतार चरित पुरुषार्थ सांगून संपला चतुर्थो. आता अभक्ताचा वृत्तांतून राजा पुसतू मुनीशी
अवतार काय आहेत देवाचे हे चरित्र चौथ्या अध्यायात संपलं. थोडक्यात थोड्या अवताराचं चरित्र सांगितलं. ते तिथून सांगून संपलं. चतुर्थ संपला, चौथा अध्याय संपला. आता अभक्ताचा वृत्तांत राजा पुसतो मुनीशी. आता अभक्त कसे असतात त्या अभक्ताचा वृत्तांत राजाने काय केलेला आहे मुनीला विचारलेला आहे. अशा प्रकारचं इथून पुढे ते सुरू झालेलं आहे. स्टेशन आलं याच्यात पाच दावा आज काय बाबा जायचं काम नाही. लोक राजा म्हणेजी मुनिवरा याचा प्रश्न नाही. राजा म्हणेजी मुनिवरा जो भगवत भजनी पाठी मोरा ऐशा भक्तांना कोण जाता रागती त्याशी पहिलाच प्रश्न विचारला. सुरुवातच केली राजानं. पण या राजानं जनक राजाने विचारलं मुनिवरा हे मुनिवर्य. मुनिवरा म्हणजे नवयोगेश्वरा. हे मुनिवर्य म्हणले काय जो भगवत भजनी पाठी मोरा जेव्हाकडे भजना भक्त भगवंताच्या भजनाकडे ज्याची पाठ आहे पाठी मोरा पाठ आहे ज्याची भक्त भगवंताच्या भजनाकडे आहे का नाही. हरिपाठ पाठ नाही हरिकड पाठ. हरिकडे ज्याची काय आहे पाठ आहे. असे जे भक्त माणसं आहेत तेव्हा दातारा कोण गती त्याची कोण गती त्याला कोणती गती मिळते. जो कामाला के अदुगुण जो सक्रोधे क्रोधे ते ज्येष्ठ जे अति लोभे लोभिष्ठ ते परम श्रेष्ठ प्रपंची कामाला की अति उद्भट जे अति बलवान आहे पण कशामध्ये कामामध्ये इच्छामध्ये. काम म्हणजे इच्छा. खूप इच्छा आहे ज्यांना खूप इच्छा आहेत आणि कामामुळे जी मतदांध झालेली आहे. काय ज्ञानोबरायांनी इच्छेचं वर्णन केले त्या चिंता म्हटले ज्ञानोबरायांनी तिथं पाताळाहुनी निम्न वाहती चिंता. दयाचे उच्चे साने गगन निम्न मरणाही परोती. कुठल्या चिंता करतात माणसं मरणाही परोती. आपण मेल्यावर कसं होईल इतक्या लांबची चिंता अशी वाटतात. मळकट झालेली आहे का नाही. महाराज अशा प्रकारचे मतदान झाले. क्रोधाने संतप्त झाले. सक्रोध क्रोध येते जिष्ट. क्रोधाने काय झालेले आहेत संतप्त झाले. अति लोभे लोभिष्ट लोभाने जे काय अति झालेले आहेत लोभिष्ट जे परमश्रेष्ठ प्रपंची. ज्याला प्रपंचात सगळ्यात काय मानल्या जातं श्रेष्ठ. मी वाचू लागली हो बा म्हणली होती इंदिराजी सारखी. परम श्रेष्ठ प्रपंचात याला श्रेष्ठ मानतात. संसारात कोणाला श्रेष्ठ मानतात कामी क्रोधी लोभी याला काय मानतात श्रेष्ठ मानतात. ऐका नाही सांगतात ना लोक महाराज म्हणतात. अरे काय पाडला असा पायनं तिकडे त्या कोणा कसं मिळवलं म्हणजे ज्याची अति प्रपंचाचा विस्तार त्याशी म्हणते भाग्य थोड. अति क्रोधी ऐका नाही याच्या विरुद्ध परमार्थ ऐका नाही. परमार्थातला श्रेष्ठ कोण याच्या विरोधात परम श्रेष्ठ प्रपंची जे श्रेष्ठ जे गर्वाचे अग्रगणी जे अहंकाराचे चुडामणी जे विकाराचे प्रवाह जे उघडली खाणी विकल्पाचे गर्वाचे अग्रगणी इतका गर्व आहे की सगळ्या गर्विष्ठांचा जो काय शिरोमणी. ज्ञानियाचा शिरोमणी वंदे जो का पूज्य स्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. ऐका नाही तसं एक गर्वियाचा शिरोमणी. इतका गर्व कोणालाच नाही म्हणजे हे गर्व ते गर्व ते गर्व त्याच्यात सगळ्यात जो काय गर्विष्ठ प्रकारचा आहे. गर्वाचा केवळ पुतळा निर्माण केलेला गर्वच त्याच्या शिरण गर्व नांदतो. अहंकाराचा चुडामणी अहंकाराचा जो काय मूर्तिमंत शिरोमणी आहे पुतळा आहे. विकाराची प्रवाह क्षणी विकाराचा लोंढा जो आहे किंवा त्याच्या जवळ विकार नाही त्याच्या रूपानं विकाराचा काय व्हायला लोंढा तो निघला तिकडा असं समजा विकारच निघले जात आहे. पुण्य पुण्य परोपकार पुण्य त्या वावडी विषयाचे ते किडे दुग्धीमध्ये न मिळता निंदा चहाडी उपवास. काही काही माणसाला निंदा करायला मिळाली नाही चहाडी लावायला मिळाली नाही दिवसभरात तर त्याला असं वाटतं आज उपवास झाला मला. न मिळता निंदा चहाडी उपवास. मग त्याचा काय असतं संग्रह हवे दोष सगळे त्याचा धंदा दिवसभर काही कुंटलानं काय जमा करत राहायचे दोष पाप.
असे जे लोंढे येत आणि विकल्पाची तर उघडलेली खानाची मती. विकल्पाची जी काय आहे, खान आहे, उघडले खाणे विकल्पाची. ज्याचे सद्बुद्धी आडाबाळ, महामोहाचे सदा सबळ, जे छळणार ते अति कुशळ, जे अति प्रबळ प्रलोभे. महाराज ज्याच्या डोळ्याच्या आड, ज्याच्या डोळ्याच्या आड सद्बुद्धी रूपी डोळ्याच्या आड ज्याच्या महाराज आभाळ आलेले, कधीच सद्बुद्धी होत नाही त्याला, कधीच नाही, कधीच नाही. काही माणसं कधी काही ना काही काय चालले. एखादं कुत्र बसले, आपला त्याचा काही संबंध नाही, ते आपल्याला भुकलं नाही, ते बिचारे खाल्लंय, कुठून आपल्याकडे खाल्लंय नाही, झोपलं, चालता चालता नसले हातात काढी दणकूनच लात मारतील. काय 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 करायला काऊन मारली रे, ये हे चालतं ज्ञानाची. आपला त्याचा काही संबंध आहे का? काही संबंध नाही, काही घेणं न देत. त्याच्या सद्बुद्धीच्या आड नेहमी आभाळच आलेलं आहे, ढगाळच आलेलं आहे. कुठंच सद्बुद्धी दिसणार एका दिवसात दिसत नाही म्हणतात. सद्बुद्धी आली की त्याचे डोळेच गेली त्याची, अंधारातही दिसतो. पाप करायचं म्हटलं ना, पाप करण्याने सोळा घेते, गोड भरून लोकांचं वर्णन केलं. पाप करायचं म्हणलं ना, बाबा बाबा घरचे येऊन लगे हो मी काय अडचण नाही. अशा प्रकारे आपण नवजे हरी कीर्तना आणि कवारी जाता कोणा, त्याच्या पापे जाणार ठेंगणा तो महामेरू. आपणही जाणार नाही आणि दुसऱ्यालाही जाऊ देणार नाही. अशा प्रकारे माणसं महाराज काय गेलं की वाईटच सल्ला देणार. ज्याचे सद्बुद्धी सद्बुद्धी आडाबाळ, महामोहाचे सदा सबळ. कोणता आबाळ आहे? महामोहाचा. बळवान आबाळ आलेला असतं. जे छळणार ते अति कुशळ, जे अति प्रबळ प्रलोभे. आणि मला इतके बुद्धिमान येतं कोणाला, कशा दुसऱ्याचा छळ करण्यात. कोणाचं वाटोळं कसं करायचं एका क्षणात लक्षात येतं. तसं काही काही माणसाला तुम्ही तिकडून ओवी, काही काही महाराज ओवी प्रमाण दिलं की ते प्रमाण देत चाललं, ते पाठासून त्याचा अर्थ लागतो, लगेच लागत जातो. त्याच्यावर कृपा आहे तशी, त्याच्यावर तशी त्याच्यावर यमाची कृपा आहे. तिथं आधी विचार नाही, आधी करायची गरज नाही, काय नाही. वाटोळा करायचा प्रसंग येणं सुचणं झालंच पाहिजे. अशा प्रकारे अति प्रबळ छळणार्थी अति कुशळ, नुसते कुशल नाही, अति 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 असे अति प्रबळ प्रलोभी. आणि लोभानं जे अति काय झालेली आहे तर प्रबळ झालेली आहे. अशा प्रकारे परमार्थात आंधळे येतात आणि प्रपंचामध्ये मात्र ते काय आहे, चांगल्या प्रकारचे धुळसे बलवान येतात. अशा प्रकारचे आहेत. दिवसाना देखते निश्चिती, ती अंधारी देखणे दिवा भीती, देवी नेनोनी परमार्थाचे जे अति संज्ञा आज्ञा ते प्रपंच दिवसा दिसत नाही आणि रातच्या लय दिसतो त्या घोगडाला. तसं येईल परमार्थात दिसत नाही आणि कुठं दिसतं. मला संतांचं वर्णन करत असताना असं गीतेमध्ये केलेलं आहे. स्थितपत्नी शेका भाषा समाधिस्थ शिकेशव स्थित किम प्रभाषित की माशित वर्जित किम, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. तिथं भगवंतानं उत्तर दिले, यस्मान्नो द्विजते लोकांनो द्विजते चयः हर्षामर्ष भय देवगीर यौमद भक्त समे प्रिया. तिथं 12व्या अध्यायात आहे. यस्मान्नो द्विजते लोको, नाही तो वेगळा श्लोक आहे. दुसऱ्या अध्यायातला श्लोक याच वर्णन करत सांगत असताना प्रजाती सगळे लोक जिथं जागे तिथं ते झोपलेले येतात. देखे भूतजात निदेले तेथेची जया पाहिले आणि जीव जेथ चैले तेथ निद्री तुझो सर्व भूतानां तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सानिशा पश्यतो मुनी. हे साधू कोणाला म्हणावं? सदाशिवा. सगळे लोक जिथं जागे तिथं तो झोपलेला आहे आणि सगळे लोक जिथं झोपलेले तर तिथं तो काय जागा आहे. तर सगळे लोक कुठे जागे तर संसारात सगळे जागे आणि संसारात तो आत्मा झोपलेला आहे. सगळे लोक परमार्थात झोपलेले आहेत, तिथं जो जागा आहे. थोडं सांगू का? भडक्यात समजा साधू ओळखायचा, आपल्या बुद्धीचा अर्थ लावून चालत नाही, पळवाटा काढायला जमत नाही. खरा अर्थ तर या ओवीचा असा स्पष्ट अर्थ सांगायचा आणि आपल्याला उघड उघड लक्ष्य, ज्याचा संसारात अंधार आणि परमार्थात उजेड,
तो संत, तो साधक संत, आणि ज्याचा परमार्थात अंधार, संसारात उजेड, तो संसार. मग तो परमार्थी का दाखवत असला तरी संसाराचा लखलख करायला दिवाळीच्या दिवशी संसार करावा नियतकान कोठे नसावा फाटका, असा कुठे फाटका नसला आणि जीवनभर परमार्थात राहिला तरी तो संसार आहे. आणि संसार फाटका आणि परमार्थ ज्याचा नियतका. तिकच काय म्हणजे ते संसार करावा नियतकान कोठे नसावा फाटका, त्या संसार करणारालाच परमार्थ जमतो असे तुकोबाराय ज्ञानोबारायचे प्रमाण नाही. दोन्ही व्यवस्थित करावं असं प्रमाण तुकोबाराय ज्ञानोबारायचं नाही. झालं बघ एखाद्याचं उदाहरण की दोन्ही एखादी झाली असं प्रमाण असतं तर कुठं मदत असं एखादं उदाहरण संतांचं आलं पुराणात याच्यात की दोन्ही ज्याची भरघोस करून दाखवली ज्यानं आणि त्याचा दृष्टांत दिला. याला म्हणते संसार कसा करावा आणि याला म्हणते परमार्थ कसा करावा असं दाखवायचा अंदाज. संसार केलाच नाही, जसा होता तसा झाला असे किती झाला तर तो होतोय. तो भाग्यानं काय होणारच आहे. केला तसा होतच नाही ना, होतच नाही. कारण सृष्टीच्या विस्तारापासून तर आपण आता जन्मलो आणि आता मरणार आहे. एक क्षणाचं आयुष्य आहे. सृष्टीचं आयुष्य जर पाहिलं तर 100 वर्षाचं आयुष्य म्हणजे किती आहे? शेण येत तसा शेणे मला तो आपल्याला 100 वाटतात पण सृष्टीच्या या कल्पाच्या मिशन तो काय आहे? शेणे. म्हणून अल्प आयुष्य म्हटले. मला आपण जन्माच्या आधी संसार चालू होता आणि आपण मेल्यावर संसार काय आपण काय करू शकतोय? आपण काय करू शकतो? दोन्ही मजबूत नाही. कोणतरी आम्ही दोघं होतो एकदा पवारच्या प्रवेशनाला आहे का नाही, म्हणजे तुकोबाराय संसाराचं वर्णन केलं म्हणजे तसा काऊन केला, तो तसा होता म्हणूनच तसा केला. दोन्ही मजबूत होत नाही, झाले नाही, होणार नाही, होत नाही मजबूत. कारण संसार मजबूतीचा नसतोच. संसार नसतोच मजबूतीचा. फाटक्यात पाय मजबूतीचा संसार नसतोच. आणि मजबूतीचा जर संसारच मजबूतीचा असता तर वेगळा परमार्थ करा म्हणायची गरजच काय? ज्याचं घरी पोट भरतंय ते ऊस तोडायला जातंय का? घरी ज्याच्या पोट भरे तसं संसारात ज्याचं तृप्ती झाली असती जर जीवाची तर पुन्हा आपल्याला परमार्थ करा वेगळा म्हणायची गरज नव्हतीच. काही अडचण नाही त्याची. काय नाही. संसारातले मोठे वेगळे आणि परमार्थातले मोठे वेगळे. संसारातला मोठ्या परमार्थिकाला मानो न मानो, मला परमार्थिकांना अपेक्षा करावी की आपल्याला मोठं कोण मानावं? परमार्थिकांना मानावं. एका परमार्थिकानं मोठं मानलं, लाखो संसारिकांना लहान मानलं तर काय करायचंय आपल्याला? आणि लाखो संसारिकांना मोठं मानलं, परमार्थिकांना जर नाही मानलं तर त्याचा काही संबंध नाही. म्हणून आपल्याला किंमत द्यावी ती कोणी द्यावी? संतांनी द्यावी, ज्ञानोबाराय तुकोबारायांनी द्यावी. एखाद्या बुद्धिमान जर बुद्धिमान होतो तो खरा बुद्धिमान, मूर्ख बुद्धिमान होते तो कायचा बुद्धिमान? संत जे देखील बुद्धिमंत म्हणून उद्वेग द्यायचे. लोक असतील म्हणून नाही, संत असतील म्हणून मला चिंता वाटायला लागली. अशा प्रकारे संसारातला मोठा येतो अति प्रबळ प्रलोभी. तुम्हाला एक सांगू का? एक लक्षातच घ्या तुम्ही. सुरुवातीला संसारिक परमार्थ खरा कट्टर परमार्थ करण्याला नावं ठेवतात, पण त्याचं जर वैभव मिळवलं ना तर सगळे संसारिक त्याच्या पाया पडायला जातात. हे परमार्थाचंच वैभव. मग ते वाटते मग वाटतंय महाराज तुम्हाला सांगा साधकांना निवड असा प्रयत्न जीवनभर करायला पाहिजे. आपण करत नाही तसं भगवंतानं बळ द्यावं. मला संसारिक आपल्या जवळ बसल्यावर करोडपती जरी आपल्या जवळ येऊन बसला तर त्याला खेद वाटावा की काय यांचं जीवन आहे ना, आपण एवढं कमवून काय फायद्याचे. असं जर परमार्थिकाचं जीवन असेल तर तो खरा इमानदारीचा परमार्थिक. नाही तर करोडपती जवळ वाटल्यावर आपल्यालाच वाटावं उगाची ठेली ठेल केलं काय बुवा गाडी आला मेला तो काही फायद्याचा नाही. त्याच्यापेक्षा संसारिक बरा बिचाऱ्यानं संसार तरी केला कसा का होईल पण तेवढ्या पुरता त्याला काय मिळाला? आनंद तरी मिळाला. म्हणून आपल्या जवळ संसारिक आला की त्याला खेदच व्हावा. काय खेद व्हावा? अरे 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 बसलो आम्ही महाराज इतकं तरी त्यात म्हणा महाराज आमचं काय काय हो तुम्ही गाड्या काय त्या गाड्या भेटवता ऐका समाधान. इतकं जर संसारिक घेऊन आपल्या जवळ म्हणला तर समजा आपला मार्ग बरोबर चालला. नाही तर कुठंतरी आपण चुकायला लागलो. म्हणा महाराज म्हणायलाच पाहिजे तेव्हा परमार्थाचं वैभव येईल ना. परमार्थाचं वैभव तेव्हा तर काही कळत नाही का नाही. करोडपती जाऊन नाक घातले ज्ञानोबाराय तुकोबाराय पुढे आपचे होती लोक का वैभव कमवलं त्यांनी. वैभव उद्धव बाबा पुढे करोडपती लोक काय करायचं सांगा. अरे वैभव कमवलंय त्यांनी. नथुराम बाबाकडे यायचे लोक बाबा गाडी पलीकड
करोडपती घासायचे नाक, कारण त्यांचं त्यांनी काय कमवलं? वैभव कमवलं, श्रीमंती कमवली. ती श्रीमंती ज्यानं कमवली तो खरा परमात्मा. संसारात काय अति प्रलोभ हे त्यात मोठं मानतात आहे का नाही? जे अति ज्ञाते प्रपंची, जे कुठले ज्ञानी येतं प्रपंचातली, त्याची गती काय विचारली आता? येईल पुढे गती त्याची. जे नेन ते आत्महित ज्ञान विकोणी काम पोषित ऐसे जे का भक्त त्याची गती निश्चित सांग. आपल्याकडे त्या बाई तो का काय प्रश्न विचारण्याचा त्या बाईला परमार्थिकाकडे बी. जे नेन ते आत्महित, ज्यांनी आत्महित जाणलेलं नाही. परमार्थातला प्रश्न आहे हा. कशावरून? ज्ञान विकोणी काम पोषित. त्या ज्ञान झालेलं नाही परमार्थित, असं नाही. परमार्थिक ज्ञान विकतो आणि इच्छा पूर्ण करतो. त्याची काय गती होती? किम गतिम कृष्णम गच्छति. काय कोणत्या गतीला प्राप्त होतो तो? सगळ्यात त्याचा प्रश्न आहे ना, आहे का नाही? अशा प्रकारचे देवा यायशे कैसे, जे ज्ञानी आहे स्थिती वंशे, जे मार्ग सांडून येणारीशे चालत देखो. अर्जुनाचा प्रश्न आहे का नाही? अशा प्रकारे म्हणून जे ज्ञानती आत्महित ज्ञान विकोणी काम पोषित, ज्ञान विकोणी इच्छा तृप्त करतात, काम पुष्ट करतात, इच्छा पूर्ण करतात. ऐसे जे काय भक्त, ते दिसत असले भक्त तरी ते काय येतं? अभक्त. त्याची गती निश्चित सांग. मग त्यांना कोणती गती होती महाराज ते तुम्ही मला सांगा. तुम्हायशे सद्बुद्धी चालते बोधाचे उददी भाग्य लादलो ज्ञाननिधी. हा प्रश्न त्रिशुद्धी सांगावा. आणि राजाने सांगितलं महाराज तुम्हायशी सद्बुद्धी, तुमच्यासारखे बुद्धिमान महात्मे आणि सद्बुद्धिमान, नुसते बुद्धिमान नाही सद्बुद्धिमान महात्मे भेटले, जे चालते बोधाचे उददी, चालते बोलते ज्ञानाचे जे समुद्र येत, ते चालते ज्ञानाचे बिंब. अशा प्रकारचे भाग्य लादलो ज्ञाननिधी. भाग्यानं तुमच्या ज्ञान रूपी ठेव्याजवळ मी आलेलो आहे. ज्ञान रूपी ठेवा तुम्ही आम्ही. हा प्रश्न त्रिशुद्धी सांगावा. या प्रश्नाला राजा साक्षेपे बहुवस कुशे अभक्त गती विज्ञान हे सांगावा. चमस सावकाश सरसावला. आणि असं अपेक्षेनं राजानं हा प्रश्न विचारला. अभक्ताची गती पुढे काय वेळा प्रश्न विचारला ते सांगण्याकरता आता 9 ऋषीपैकी चमस नावाची ऋषी सांगण्याकरता पुढे आता सरसावले, पुढे झाले आणि ते त्याचं उत्तर देतील. त्याचं विचार उद्या करूया. पुंडलिक